बढ़ा दे बेटे, बढ़ा बड़ा थोड़ा सा, थोड़ी तो भी जान रख, सलाइन पे रख इसको, बाकी मैं सलाइन पे रख, बाकी मैं संभाल लेता। हाँ, नेता तो बहुत देखे लेकिन जानदार नहीं देखा। अरे त्या लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी असं इंग्रजीमध्ये भाषण दिलं रे की बाबासाहेबांची ताडताड इंग्रजी ऐकून ते इंग्रजांचे चेहरे सुद्धा पिवळे पडले, इतक्या थंडगार माझ्या बाबासाहेबांनी भाषण दिलं। म्हणून तर बोलतोय कि नेता तो बहुत देखे लेकिन जानदार नहीं देखा। अरे शान वाले तो बहुत देखे लेकिन शानदार नहीं देखा। अरे दगाबाज बेईमान गद्दार तो बहुत देखे मनोज राजा, लेकिन मेरे बाबा साहब के जैसे ईमानदार नहीं देखा। अरे बोध मैं करूं भारत, करूं भारत, बरं तुम्हाला आवाज येतो काय क्लिअर सगळा? नाही ना? मग झालं गड्या, मला नाही येत असेल मी इकडे सांभाळून घेईन, पण तुम्हाला मी काय बोलतो तिथं ऐकू आले पाहिजे ना। इकडे चाला ठीक आहे, आम्ही ठोकून पिटून घेऊ, ओरडून घेईन, पण तुम्हाला तर क्लिअर ऐकू यायला पाहिजे का नाही? मी काय बोलतो ते स्पष्ट कळतं काय तुम्हाला? अरे बोध मैं करूं भारत, करूं अरे पंचशील गाऊया, गाऊया बोध मैं करूं भारत, पंचशील गाऊया, गाऊया बोध मैं करूं भारत, पंचशील गाऊया, गाऊया बोध मैं करूं भारत, पंचशील गाऊया, गाऊया बोध मैं करूं भारत। आम्हाला धम्मामध्ये त्रिशरण मिळालं, पंचशील मिळालं, अष्टांगिक मार्ग मिळाला, पारामिता मिळाला। आम्हाला पंचशीलामध्ये एक शील मिळालं, कोणतं? मुसा वादा वेरमणी सिक्कापदम। बोला ग माऊल्यांनो, बुद्ध विहारात जाता की नाही? एक शील कोणतं मिळालं आम्हाला? मुसा वादा वेरमणी सिक्कापदम। त्या तिकडं मागच्या काय मुके आहात का काय गड्या? तुम्ही वाघिणी सारख्या डरकाळल्या पाहिजे। तुम्ही आयऱ्या गैऱ्याची औलाद नाही, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे, लक्षात घ्या। येड्या कबाड्याची औलाद नाही तुम्ही कोणाची औलाद आहे? मग अशी हाताची घडी तोंडावर पडून बाबासाहेबांची औलाद होऊ शकते का? होऊ शकते का? होऊ शकते का? अरे तुम्ही वाघिणी सारख्या डरकाळल्या पाहिजे। तुम्ही डरकाळता किडकाता मला फक्त घरीच आहे पिंट्याच्या बाप्पाची, तुमचं डरकाळणं फक्त घरी। परंतु आम्हाला तथागताच्या धम्मामध्ये एक शील मिळाला, कोणतं? मुसा वादा वेरमणी सिक्कापदम। म्हणजे त्याचा अर्थ काय? मी या मुखातून कोणाची चुगली, निंदा, नालस्ती, चहाडी करणार महिला मंडळी बुद्ध विहारामध्ये मोठ्या मोठ्या निवंदना, मुसा वादा वेरमणी सिक्कापदम समाधियामी। मी या मुखातून कोणाची निंदा, नालस्ती, चुगली, चहाडी, लाव लगाडी करणार नाही। आणि वंदना झाली ना, बुद्ध विहाराच्या बाहेर आली, बाहेर आल्याबरोबर शांती तुली थी तशी मनात होत। याला धम्म आचरण म्हणत नाही, लक्षात घ्या। तथागताचा धम्म पठन करून जमत नाही, तर तथागताचा हा धम्म जगण्याची कला आहे। तो आत्मसात करावा लागतो, तो अंगीकारावा लागतो, तेव्हा तथागताचा धम्म आहे माझ्या बांधवांनो, माझ्या माय मावल्या। म्हणून तर बोलतोय कि हमें शिवाजी याद है मगर शिवनेरी किला भूल गए। अरे बाबा साहब याद है लेकिन परचम नीला भूल गए। मनोज राजा मस्त मगन है अपने मस्ती में। अरे फिल्मी गाने याद है मगर पंचशिला भूल गए। फिल्मी गाने याद है मगर पंचशिला भूल गए। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे मला भारत बौद्धमय करायचा आहे, आणि तो बौद्धमय भारत करण्यासाठी माझ्या बांधवांना तुम्हाला आणि मला काम करावं लागेल। म्हणून अरे बौद्धमय करू भारत, करू भारत।
आणि पंचशील गाऊया शेवट सादर करतो बांधव ऐका आज अस्तिकानंद धर्म क्रांती पर्व क्रांती पर्वावर विमाने कोटी कुडे उतरली बाबासाहेब पदव्या घेऊन भारतात आले जातीवाद्यांची टोळी हादरली भेदरली कारण आजपर्यंत यांनी विद्वान बघितले होते ते शास्त्रामध्ये बघितले होते पण पहिल्यांदा 32 डिग्री मध्ये पारंगीत असलेला विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघितला अरे राजघराण्यातील राजकुमारालाही माझ्या बाबासाहेबाचा हेवा वाटावा इतका दरारा माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता अरे ते जातीवादी माझ्या बाबासाहेबाचं रूप बघू लागले अरे ते जातीवादी देवा धोती आणि बांडी घालायचे त्या काळात माझा डॉक्टर बाबासाहेब टाय आणि कोट आणि बूट घालायचा ते थाट माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते अरे म्हणून तर बोलतोय की सूट बूट टाय लावून साहेबासारखा नटायचा अरे असा इंग्लिश बोलायचा की तो गोरा बघून उठायचा स्वतःसाठी नाही कधी बहुजनांच्या हक्कासाठी झटायचा अरे म्हणून तर कमलेच्या माझ्या भीमाला पाहून अरे त्या जातीवाद्यांना घाम फुटायचा आणि मग अरे क्रांती रथ हा भीमाचा भीमाईचा